मित्रांनो आता आपण बघत आहोत समोरच आताच एक गटपात झाले दादांशी बोलूया। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? शेखर राजेंद्र कोरडे। दादा कुठून आलेत आपण? वाघोली। आपल्या नंदीबद्दल माहिती द्या ना थोडी। लाका म्हणून आहे, आता बुलढाण्यातनं घेतला आपण। ओके, कितीची खरेदी होती? 9,51,000। ओके, कधी खरेदी केली? 3 महिने झाले। ओके, 3 महिने तुमच्या दावणीला आहे हो। आता। किती वेळा किती मैदानामध्ये आपण पळवलेला? 5-6 मैदान पळलो। ओके, आणि आज म्हणजे पुसेगाव आपला पेडगावचा हिंद केसरीचं मैदान आणि एक मानाचं मैदान नक्कीच या मैदानामध्ये आले। एक मोठी खरेदी आहे, काय आशा असणार आहे तुम्हाला? काय आपलं राहिली तर राहिली, नाही तर नाही राहिली, काय तर एवढं हारजीत असते, खेळ आहे। तर आज नक्कीच एक गट झाला ना, गटपास झाला ना। कोण होता पायरा? पायरा तो सोन्या घातला कुठला? कुठला? तुमच्या पनवेल साईडचा कुठला तरी। ओके, पनवेलचा सोन्या होता का? कशी पळाली गाडी? चांगली पळाली गाडी, गाडी मस्त पळाली। बैलाबद्दल सांगा ना जरा, म्हणजे त्याची बघा शरीर यष्टी एकदम मस्त आहे आणि फिटनेस पण एकदम भारी आहे। बैल आता शिक दाताला तिसऱ्या दात आहे। हा, दोन्ही खांदी पब्लिक पुरा टाईट, म्हणजे दोन्ही साईडनं पब्लिकनी पळते का? आणि आज किती तासावर लागलेली? 7 मध्ये होती। 7 मधून होती, म्हणजे एक चांगला स्पीड पण लागला असेल। आपलं पळतो चांगला, बरं मस्त पळतं दादा। फक्त घाटावरतीच पळतं का बिंजोड वगैरे? मुंबईला बैल येतो ना। ओके, मुंबईला पण येतं का? ओके, कोणाकडे असतं मुंबईला? म्हणून। ओके, मग बिंजोडला काही करामती आहे का? बिनजोडी एक खेळू, पण टाका टाकीत आपलं एक तर नवीन आणला, त्याला वातावरण नाही स्टेबल, ती गरमी असते ना तुमच्या, गरमीचे मुलं थोडंसं अनस्टेबल होतं, नाही होत। बैल अजून आपले 2-4 बैल आहेत घरी। दादा या नंदीमध्ये म्हणजे बघा एक कलर पण म्हणजे मस्त आहे आणि त्याची फिटनेस पण भारी आहे। कसं काय खानपान वगैरे किंवा त्याचं कसं काय निगा राखता तुम्ही? त्याला रत्तीबाला, उडदाची डाळ, शेंगदाणा पेंड आणि बीट असतं खायला। हा, आता दादा पावसाळ्यामध्ये मैदान कमी आहेत, मग अशा वेळी त्याला व्यायाम पण लागतं। व्यायाम आम्ही घरची बैल दुसरी भारत आहे, बलमा आहे, त्यांना झोपून चिखला त्याच्या चालवतो। ओके, म्हणजे आणखी पण तुमची बैल आहेत ना, अजून 2-3 बैल आहेत आपल्याकडे। याच्या व्यतिरिक्त भारत आणि बलमा बोलले तुम्ही, काय करामत म्हणजे काय? भारत आदत मध्ये सर का 12 मैदान झालाय भारत। हा, आणि बलमा म्हणून आता वासून घेतले आपण 4 महिने झालं, पण अजून नाही बाहेर काढलं, 2 फेऱ्या टाकले तर। ओके दादा, आजचं मैदान म्हणजे एक मानाचं मैदान आहे, तर तुमच्या सोबत बघा छोट्या छोट्यांना पण नाद लागलेला आहे। नाही, ह्यो तर खरा मालक आहे त्याचा, सांभाळ असतो, मी पुण्याला असतो, तोच सांभाळतो बैल। बरं, म्हणजे भावाचं पोरग मोठ्या, तेव्हा त्याचा बाप, तीच दोघं बापल्या सांभाळतात बैल। दादा याच्या पुढचं बिंजोडचं नियोजन कसं असणार आहे तुमचं? कारण का तुम्ही बोललं बिंजोडला पण पळवलेला अगोदर। होय, आता फलटणला नाव टाकायचं घरच्या गाडी। म्हणजे बघा इकडं घाटावरती बिंजोड पण होता, तिकडे पण आपल्याला होय पाहणार ना बैल, पाहणार। याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना, एक छोटा आपला मालक, त्याचं नाव आहे ईशांत अभिजित कोरडे, मोठ्या भावाचा मुलगा आहे, तोच सगळं करतो बैलाचं, तो त्याचा पप्पा। हा, ते दोघं सगळं, मी पुण्याला असतो त्यामुळे तीच सगळी बैलाचं बघते। ओके, म्हणजे संपूर्ण तुमच्या घरातल्या सर्वांना सगळ्यांनाच नाद आहे। दादा काय बोलताय, आपण हा नाद ना टिकवला पाहिजे, कुठून कुठं आपल्याला हा नाद टिकवता आपला काम धंदा शेतीवाडी ते पण करायला पाहिजे। मी पुण्याला असतो, घरी 4 बैल, अजून 3 खिलार गाय येत्या, खिलारचं पण आपल्याला येडे चांगलं। म्हणजे दादा आता तुम्ही बोलले गायी पण, आता कुठं ना कुठं ना या आपल्या नादामुळे ना गोवंश देखील वाचत चाललाय, कितीतरी गोवंश आपल्याला बघायला भेटतात, त्याच्याबद्दल काय बोलतात? खिलार गाय मी माझ्याकडे नव्हती गाय कधी, मी आता चिडचण बाजारात 1.5 वर्षापूर्वी तिकडे राजाची पैदास आणली आहे, आणि एक गाय तिची 2 पिल्लं, म्हणजे एक मोठं पण 2, 1 नंबर पण 2 नंबर सगळंच मी घेतलं विकत। 3 गाय आता माझ्यापाशी खिलार आहेत, एकदम जाती होतीच्या। ओके, जातीवंती किल्ला एकदम। मग पैदास वगैरे पण करतात आता एक अजून 6 महिन्यानं आपल्याला पैदास बघायला भेटतात, चांगलं ब्रीडिंग केलंय आपण। ओके, बघू आता काय रिझल्ट येतो। आता पैदाशीच्या वेळीच म्हणजे असं बघा, आता जरा प्युअर किल्लार असली ना, तर कुठं ना कुठं आपल्याला त्यामध्ये प्युअर टाकावं लागतं, मग अशा वेळी कलरचं पण असतं, कोणाला व्हाईट, कसं व्हाईट का प्रत्येकाची आवड असते, कुणाला चित्रा लागतो, कुणाला कोसा लागतो, कुणाला पांढऱ्याची आवड असते। आता ज्याची त्याची चॉईस, आपण याला कोसा खिलार भरलाय, अजून एक गाय आहे तिला पण आपण पूर्ण व्हाईट भरलाय, आणि 3 नंबर गाय आता तिला बघू आपण चित्रा कोसा भरायचा, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे। पण असं म्हणजे कलर बघा, एखाद्या नंदीचा पल असला आणि तो टाकला तर त्याचं पण लेकरू म्हणजे तेवढंच पल होईल। असं कसं होतं माहितीये का, वासरू कुठलं पण 50% गायवर 50% बैलावर जातं। ओके, म्हणजे असं कुठलाच असं वासरू 100% बैलावर जाणारच नाही, 50-50% येतं। लातूरला कारखान्याचा मॅनेजर आहे,
हा पण सेफ्टीचा ऑफिसर आहे, हा पण सीएनजी मध्ये चांगल्या पोस्टवर कामाला आहे. सगळी पोरं पुण्याला म्हणजे असतात. सगळे बघा आपला हा नाद आहे ना, नाद टिकवतात भले काम धंदा सांभाळून सगळं. कामधंदा करावाच लागणार, त्याशिवाय काय बरोबर करणार आहे. आपण. दादा लोकांना असं वाटतं की म्हणजे हा नाद फक्त पैशाचा आहे, त्यांना काय बोलताय? पैसे बघा, पैसे तर लागतात, ही खरंच आहे. हम्म. पैसे लागतात, पण आपण कमवायचे, आपल्या मापाटापान घालवायचे. हम्म. कर्जबाजारी फक्त होऊ नका, एवढं सांगणं आहे. बरोबर. नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला. आणि नक्कीच जसं तुमचं महादेवाचा नंदी नाव करतोय ना बघा, आता 3दा आहे तरी पण एवढं नाव करतोय. नक्कीच तुमच्या दावणीला असे खूप सारे नंदी येऊ आणि तुमचं नाव असंच वरतीपर्यंत नेऊ. तुम्ही आमचा धन्यवाद. येऊन इंटरव्ह्यू घेतला त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभारी. अशीच यात्रा गाठावी येत जा, काय अडचणी आल्या तरी कधी फोन करत जा, आमच्याकडून काय होईल ती मदत करू आम्ही तुम्हाला. धन्यवाद.